11 करोड रुपयाचं कर्ज आलं आणि त्यावेळेस मी लिटरली आमच्या ठाणा स्टेशनला आत्महत्या करायला गेलो होतो. जर फेल झालो तर लोक तर असं म्हणून सांगत होती ना फेलच होणार आहेस, बरोबर. पण जर अचीव केलं तर मी इतिहास घडवेन. उद्यमी महाराष्ट्राची सुरुवात मी 7,800 रुपयावरनं केली. आज उद्यमी महाराष्ट्राचा गेल्या वर्षाचा टर्नओव्हर 27 करोड रुपये. आजपर्यंत आम्ही 22,000 मराठी युवक युवतींनी माझ्याकडनं प्रशिक्षण घेतलं. हजारो तरुण तरुणी माझ्याकडनं शिकून व्यवसाय करतायत. 12.5 कोटींपेक्षा जास्त आहे, कारण माझ्या एका स्टुडंटनी 8.5 करोडचा रेव्हेन्यू केला आहे. अरे बापरे. वर्षभरात. एकाने 2 महिन्यात 2.5 करोडचा केला आहे. स्वतः 12.5 कोटीपेक्षा खूप जास्त फिगर आहे. असे काही लोक आहेत की ज्यांनी एक पेट्रोल पंपवरती काम करून एक्सपोर्टचा बिझनेस चालू केला आहे. काय सांगतो, पेट्रोल पंपवर काम करायचं आहे. महाराजांचं चरित्र बघितलं, त्यातलं 1% जरी तुम्ही स्वतःमध्ये आणू शकलात तर तुमचं आयुष्य सुजलाम सुफलाम होईल. भरपूर गडगंज पैसा आहे, पण तुमचा माइंडसेट दळभद्री असेल तर तुम्ही दळिद्र करत जाणार आहात. मुंबईजवळ झोपडपट्टी आहे भांडूप नावाची, तिथे माझं लहानपण गेलेलं आहे. ते आजकाल सामान्य तरुणाला पण एक एक्सप्लेन करूया सिंपल भाषेत की IAC कसं मिळवायचं आणि त्याचे फायदे काय आहेत. आता IEC म्हणजे सगळ्यात पहिलं इम्पोर्टर एक्सपोर्टर कोड. सामान्य भाषेत सांगायचं तर एक्सपोर्ट इम्पोर्टचं लायसन्स. ओके. मोठा धंदा आहे ना तिकडेच बनतो जिथे गॅप आहे. लोक काय करतात, लोक या साईडला जास्त जायचा प्रयत्न करतात आणि किंवा या साईडला जास्त जायचा प्रयत्न करतात, पण धंदा इथे असतो. लोक काय करतात, डायरेक्ट अंबानी म्हणायला बघतात. आपण अंबानींनी पण खालनं घासली आहे. इम्पोर्टला तर प्रॉफिट मार्जिनची लिमिटच नाही. आपली एज्युकेशन सिस्टीम ही इंग्रजांनी बनवलेली आहे, त्यामुळे ती आपल्याला तयारच करते स्लेव्स बनण्यासाठी, 9 ते 5 नोकरी करण्यासाठी. दॅट्स अ बिग स्टेटमेंट. आणि स्पेसिफिकली मला प्रत्येक युवकाला, युवतीला, मग युवक युवती म्हणण्यापेक्षा कुठल्याही माणसाला एकच फक्त मला मेसेज द्यायचा तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून की जर तुमची इच्छा असेल व्यवसाय करायची ना तर एकदा प्रयत्न करा.